जनतेचा अधिकार नावात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। इंडिया आघाडीने प्रांताधिकारी व महावितरण कार्यालयात दिले निवेदन। मनुस्मृती व तस्मय धार्मिक व विषमता प्रसारक बाबीचा शालेय अभ्यासक्रमामध्ये होत असलेला समावेश पूर्णपणे रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स मोफत पुरवले जाणार अशी फसवी आणि चुकीची जाहिरात महावितरणकडून केली जात आहे। 300 युनिटच्या आत वीज वापर असलेल्या छोट्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांना या मीटरचा काही उपयोग नसल्याने स्मार्ट मीटर प्रीपेड बसवण्यात येऊ नयेत अशा मागणीचे निवेदन इंडिया आघाडीने इचलकरंजीच्या वतीने प्रांताधिकारी व महावितरण कार्यालयात देण्यात आले। प्रांताधिकारी कार्यालयामध्ये शिस्तेदार संजय काटकर यांना दिलेल्या निवेदनात मनुस्मृती हा हजारो वर्षापूर्वीचा तत्कालीन विषमतेवर आधारित आणि वर्ण वर्चस्व वादाचा पुरस्कार करणारा व कालबाह्य झालेला धर्मग्रंथ आहे। हे जग जाहीर आहे। या देशामध्ये घटनेने आणि कायद्याने संपूर्ण सामाजिक समतेचे व समानतेची भूमिका स्पष्ट आणि मान्य केलेली आहे, परंतु ही कालबाह्य झालेली मनुस्मृती शिक्षणात आणून राज्य सरकार पुन्हा विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे। हा वर्ण वर्चस्ववादी आणि विषमता प्रसारक बाबींना विरोध आहे। अशा प्रकारच्या कोणत्याही विषमता प्रसारक गोष्टीचा समावेश आलेल्या अभ्यासक्रमामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये करू नये। या प्रकरणी राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास इचलकरंजी शहर व परिसरातील चौकात मनुस्मृतीची जाहीर होळी करू असा इशारा देण्यात आला। तर महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना दिलेल्या निवेदनात प्रीपेड मीटर साठीचा प्रत्यक्षात खर्च हा वीज ग्राहकांवरचा लादला जाणारा आहे। वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नसून केंद्र सरकारने अनुदान वगळता मीटरचा उर्वरित खर्च वीज दर निश्चित याचिकेद्वारे आयोगाकडून मागणी केली जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रुपयाने 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकाच्या खिशातूनच वसूल केला जाईल। त्यामुळे कायदेशीर हक्कानुसार सध्याचे आहे तेच पोस्टपेड मीटर्स आणि जोडण्यात पुढेही कायम ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे। जर सक्तीने प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास उग्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रसंगी प्रताप फोगाडे, शशांक बावस्कर, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, कॉम्रेड भरमा कांबळे, सुनील बारवडे, प्रकाश सुतार, शिवाजी साळुंके, प्रसाद कुलकर्णी, जावेद मोमीन, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, सुहास जांभळे, कॉम्रेड सदा मलाबदे, नंदाताई साळुंके, श्रीमती उषा कांबळे, मुकुंद माळी, राजू आलासे, प्रदीप कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे। मनुस्मृतीचा आपण एकूण अभ्यास केला तर मनुस्मृतीमध्ये दलित महिला असतील, एकूण असणाऱ्या सर्वसाधारण महिला असतील, या महिलांना दुय्यम स्थान कशा पद्धतीने द्यावं, महिलांचा समावेश एकूण प्रवाहामध्ये कसा होता कामा नये, याच्या पद्धतीचं सुतोवाच त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे महिलांना सुद्धा या ठिकाणी नीटपणानं वागणूक देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाही आणि याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे श्लोक, अशा पद्धतीचे अध्याय हे जर महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये घातले तर जो महाराष्ट्र महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकरांचा विचार घेऊन, समतेचा विचार घेऊन आज या इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा उलट नेण्याचा प्रकार या माध्यमातून चाललाय। त्याला इंडिया आघाडीचा आमचा विरोध आहे आणि महाराष्ट्र सरकारनं, महावितरण कंपनीनं या दोघांनी राज्यामध्ये सर्व ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाला आम्ही सर्वजण ठामपणाने विरोध करतो आहोत आणि आम्हाला हे प्रीपेड मीटर नकोच ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे, या मीटरच्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे। 4,000 रुपयाचा मीटर 12,000 रुपयाला घेण्यात आलेला आहे आणि तिसरी मागणी आहे, हा खर्च केला तर त्याचा एक नवा पैसाही आम्ही भरणार नाही। आणि या मागण्यांच्यासाठी आज आम्ही महावितरण कंपनीला आणि राज्य सरकारला हे निवेदन दिलेलं आहे। ही सुरुवात आहे। आमचा जो कृती कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही पहिल्यांदा या सरकारला जाणीव करून देतो आहोत की आम्हाला हे मीटर नको आहे आणि हे राज्यभर होईल, केवळ इचलकरंजीतच नाही तर राज्यभर होईल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही सगळीकडं संपूर्ण राज्यभर, इचलकरंजी शहरामध्ये आणि राज्यभर आम्ही महावितरणच्या दारात, सरकारच्या दारात वीज ग्राहकांचे मोर्चे घेऊन आंदोलन करणार आहोत येणाऱ्या महिना दीड महिन्याच्या काळामध्ये पूर्ण तयारीनिशी। आणि त्यानंतर त्यापासूनच आम्ही सुरुवात करतो आहोत की जे छोटे घरगुती, सर्वसामान्य, छोटे व्यावसायिक, छोटे औद्योगिक ग्राहक आहेत
या सर्व ग्राहकांचे वैयक्तिक अर्ज हे मीटर नकोत, कारण मला कुठला मीटर लावायचा हा अधिकार कायद्यानं माझा आहे. आणि असे सर्व ग्राहकांचे वैयक्तिक अर्ज हजारोंच्या संख्येने आणि लाखोंच्या संख्येने आम्ही दाखल करणार आहोत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामधल्या सर्व वैयक्तिक ग्राहकांच्यापर्यंत पोहोचून आम्ही त्या सर्वांना जे लेखी अर्ज घेऊन ते हजारोंच्या संख्येनं या कंपनीकडे दाखल करणार आहोत. असा 3 टप्प्यामध्ये हा कृती कार्यक्रम राबवला जाईल आणि सक्ती कुठेही केली तर ती थांबवली जाईल. त्याच्या विरोधात आणखी प्रखर आंदोलन गरजेनुरूप वेळोवेळी केलं जाईल. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.